सकाळची नेहमीसारखीच वेळ होती. रस्त्याच्या कडेला उघडलेलं ते छोटंसं पंक्चरचं दुकान, धूळ, उन्हाची झळ, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा आवाज आणि त्या सगळ्यात एक माणूस शांतपणे आपल्या कामात गुंतलेला. हात काळे झाले होते, कपाळावर घामाच्या धारा लागल्या होत्या, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती. सवय होती. तो रोज इथेच उभा राहायचा, लोकांच्या गाड्यांचे पंक्चर काढायचा. कधी कोणी पैसे कमी दिले, कधी कोणी उधार मागितलं. पण तो माणूस कधीच कुणाशी वाद घालत नसे. कारण त्याचं लक्ष दुसरीकडे होतं. त्याचं स्वप्न दुकानापुरतं नव्हतं. त्याचं स्वप्न त्याच्या मुलासाठी होतं. माझा मुलगा शिकला पाहिजे, माझ्यासारखा रस्त्यावर उभा राहू नये. ही ओळ तो मनात रोज म्हणायचा. जुन्या चपला, फाटकी शर्ट, पण मुलाच्या फीला कधी उशीर नाही. त्या दिवशीही तो नेहमीसारखाच काम करत होता. एक दुचाकी, मग दुसरी, हातात हवा भरण्याची पंप, डोळे जमिनीवर. तेवढ्यात कोणीतरी दुकानासमोर थांबलं. त्याने वर पाहिलंच नाही, कारण ग्राहक रोज येतात, त्याच्यासाठी सगळे सारखेच. "काका, पंक्चर आहे का?" असा आवाज आला. थोडासा वेगळा पण ओळखीचा वाटला. त्याने पुन्हा मान वर केली नाही. काम महत्वाचं होतं. पण त्या व्यक्तीने पाय ते सामान्य नव्हते. पॉलिश केलेले बूट, सरळ उभा असलेला देह आणि अंगावर एक वेगळाच दरारा. आजूबाजूचे लोक थांबून पाहू लागले. कोणी कुजबुजत होतं, हा कोण आहे? सैनिक वाटतो. तेवढा तो माणूस पंक्चर काढणाऱ्या वडिलांच्या अगदी समोर येऊन उभा राहिला. आणि मग हळूच म्हणाला, "बाबा." तो आवाज ऐकताच वडिलांचे हात थांबले. हवा भरण्याचा पंप खाली पडला. क्षणभर सगळं स्तब्ध झालं. त्यांनी वर पाहिलं आणि जे दिसलं ते त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सरप्राईज होतं. समोर उभा होता त्यांचा मुलगा. पण आज तो साधा नव्हता. अंगावर भारतीय नौदलाचा गणवेश, छाती ताठ, डोळ्यात आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर अभिमान. वडिलांना काही क्षण कळालंच नाही. डोळे भरून आले, होठ थरथरायला लागले. "तू इथे?" इतकंच बोलता आलं. मुलाने पुढे येऊन हळूच सलाम केला. रस्त्यावर पंक्चरच्या दुकानासमोर पहिल्यांदाच त्या वडिलांना सलाम मिळाला. त्या क्षणी त्यांना आठवले ते सगळे दिवस. उन्हात उभं राहणं, पावसात भिजणं, रात्री उपाशी झोपणं, आणि आज हे सगळं सार्थक झालं होतं. वडील काही न बोलता पुढे सरसावले. मुलाला घट्ट मिठी मारली. लोक पाहत राहिले. काहींचे डोळे पाणावले, काहींनी टाळ्या वाजवल्या. तो मुलगा म्हणाला, "बाबा, तुमच्या कष्टामुळे आज मी इथे उभा आहे." वडील काहीच बोलले नाहीत. फक्त मुलाच्या पाठीवर हात फिरवला. त्या हातात थकवा होता, संघर्ष होता आणि आज अभिमानही होता. हा व्हिडिओ आज लाखो लोक पाहत आहेत. पण ही फक्त एक भेट नाही. ही कथा आहे त्यागाची, वडिलांच्या न बोललेल्या वेदनांची आणि मुलाच्या यशामागे उभ्या असलेल्या एका पंक्चरवाल्या स्वप्नांची. कधी-कधी यश मोठ्या इमारतीत जन्म घेत नाही, तर रस्त्याच्या कडेला, धुळीत, घामात आणि संघर्षात घडतं. आणि म्हणूनच हा व्हिडिओ फक्त पाहत नाहीत, तर झुकतात अशा वडिलांसमोर.